हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? मी वॅकेशन ट्रिप पार्ट फर्स्ट टाकला होता. त्यावेळी तुम्ही मला खूप प्रेम दिलं आणि असंच प्रेम देत राहा. त्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू. आणि आता मी घेऊन येत आहे पार्ट सेकंड. तर तुम्ही बघू शकतात, हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता तिरुपती ते तिरुमाला जाण्यासाठीचा आहे. खूप सुंदर असा हा रस्ता आहे. इथे दोन्ही साईडला झाडं, दरी, डोंगर असा परिसर आहे आणि निसर्गाने नटलेला असा हा घाट आहे. या घाटातून जाताना खूप असा आनंद येतो आणि जवळ-जवळ तिरुपती ते तिरुमाला जाण्यासाठी 45 मिनिटाचा वेळ लागतो आणि आम्ही प्रायव्हेट गाडी करून तिरुपती ते तिरुमाला असं गेलेलो आहे. जवळ-जवळ 45 मिनिटात आम्ही हा रन कव्हर केला होता आणि हा निसर्गाचा आनंद घेत-घेत आम्ही असं तिरुमालाला पोहोचलो आहे. तिरुमालाला पोहोचेपर्यंत आम्हाला झाली होती रात्र आणि तुम्ही बघू शकता हा रात्रीचा मंदिराचा परिसर. खूप सुंदर असा मंदिराचा परिसर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही बसलो होतो आणि त्या दिवशी तिरुमालाला खूप जोराचा असा पाऊस होता, पण त्या पावसातही आम्ही त्या वातावरणाचा आनंद घेतला आणि नेक्स्ट डेला होतं आमचं दर्शन. दर्शनासाठी आम्ही झालेलो आहेत रेडी आणि रेडी होऊन आम्ही निघालो आहेत दर्शन रांगेकडे. दर्शन रांगेसाठी आम्हाला दर्शन घेण्यासाठी जवळ-जवळ आम्हाला 2 तास असा वेळ लागलेला आहे. पण या 2 तासात जो आम्हाला थकवा आला होता, तो बालाजीची मूर्ती बघितल्यानंतर सगळा थकवा निघून गेला आणि आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं. त्यानंतर आम्ही आलेलो आहेत बाहेर आणि तुम्ही हा बाहेरचा परिसर बघू शकतात आणि ही माझी मावशी चालली इथे थोडीशी मस्ती. आम्ही जवळ-जवळ इथे 1 तास बाहेर बसलो आणि खूप मनाला प्रसन्न आणि ऊर्जामय असं वाटलं. त्यानंतर आम्ही काढले आमचे थोडेसे फोटोज आणि यासाठी आम्ही खूप अट्टहास केला होता. सेम ड्रेसिंग केली होती तिघांनी फोटोज काढण्यासाठी आणि एक ड्रीम होतं की तिरुपतीला जावं आणि ते ड्रीम आम्ही आमचं पूर्ण केलेलं आहे. तिरुपतीला तुम्हीही नक्की जा. खूप छान असं मंदिर आहे आणि मनाला खूप छान ऊर्जा भेटते. गाईज बाय. सबस्क्राईब करा.